हाय हॅलो माझ्या गोड ताईंना आज श्री स्वामी समर्थ. तर आज माझी अशी इच्छा झाली की आज दहीवडे खायची. तर मग मी आज दहीवडे बनवण्याचा प्लॅन केला. तर मी काय केलं आहे की दहीवड्याची डाळ आधीच भिजवून ठेवलेली होती आणि म्हटलं चला आज माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करावे दहीवडे मी कसे बनवते. तर मी इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि दहीवड्याचं बॅटर पण आधीच भिजवून घेतलेलं होतं. ते मी दहीवडे आता तेलामध्ये फ्राय करत आहे. तर आधीच ते भिजवून ठेवलेलं होतं मी. मला फक्त माझ्या गोड मैत्रिणींसोबत दहीवडे मी कसे बनवते ते शेअर करायचे होते. बाकी काही माझं रेसिपीचं एवढं हे नाही. तर असे छान ते डाळ फेटून घेतली मी. त्यामध्ये मिरची, हिंग, मीठ टाकून घेतलेलं होतं आणि छान फेटून घेतल्यामुळं ते छान पीठ असं हलकं हलकं झालेलं होतं. आणि त्याचे मी कढईमध्ये दहीवडे टाकले आहे. छान असे फुगले ते आणि तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले आहे ते दहीवडे. आणि कढईमध्ये फ्राय करायला घेतले आता. आणि बाकीची तयारी मी केलेलीच आहे. दही वगैरे आधीच मी गोड दही बनवून ठेवलं आहे, चटणी बनवून ठेवलेली आहे. तर हे दहीवडे झाले की मी तुम्हाला छान दाखवते माझ्यासोबत मग मी दाखवते तुम्हाला मी दहीवडे कसे बनवलेले आहे. अशा प्रकारे मी हे दहीवडे कढईमध्ये टाकलेले आहे आणि छान होत आहे. ते खरपूस झाले की काढायचे मग. आणि थोडं कोमट पाणी पण करून ठेवलेलं आहे मी बाजूला. आणि ते अशा प्रकारे मी दहीवडे बनवते आहे. मला दहीवडे खूप आवडते खायला, पण ते घरचेच आवडते खायला माझ्याच हातचे. मी बाहेरचे दहीवडे खात नाही. मोस्टली मी टाळते दहीवडे खायला. तर असं एखाद्या वेळेस खाते मी दहीवडे, फार काही नाही खात. कारण ते दह्याचं मला आंबट सहन नाही होत, त्यामुळे मी खात नाही जास्त दहीवडे. पण एखाद्या दिवशी मला उन्हाळ्यात असं दहीवडे वगैरे खाऊ वाटते तर मी घरच्या घरीच माझ्या घरचे, तुम्हाला वाटेल की हे काळपट का बरं दिसत आहे वडे थोडे ह्याचं बॅटर. तर ते माझ्या घरचीच डाळ आहे उडदाची आणि घरची असल्यामुळं ते मी थोडी काळपट आहे ती, म्हणजे साल वगैरे आहे त्याच्यामध्ये थोडे. तर अशा प्रकारे हे छान दुसऱ्या बाजूने पण खरपूस होऊ देते, त्याला पलटून घेतलेले आहे मी. आणि दहीवड्याला कसं खूप सारं तेल टाकावं लागते कढईमध्ये, मग टाकल्याबरोबर ते असे वरती आले पाहिजे. तर माझी कढई थोडी चपट बुडाची असल्यामुळे ते असे वर आलेले नाही. तर मग मी ते अशा प्रकारे त्याला छान खरपूस होऊ देत आहे. तुम्ही बघू शकता किती छान खरपूस झाले आहे ते आणि टम्म फुगलेले आहे. बघा बघा किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे असं काहीतरी नवीन एखाद्या वेळेस करायचं आपण खायला. आपली इच्छा होते, आपल्यालाही वाटतं ना आपल्या आवडीचा पदार्थ पण खाल्ला पाहिजे आपण करून. आपण सगळ्यांसाठी घरामध्ये सगळ्यांच्या आवडीचं करत असतो, पण आपलीच आवड कुठेतरी राहून जाते. तर मग मी असं ठरवलं की आपल्या पण आवडीचा आपण पदार्थ करून करायचा. त्यांनी कसं आपल्याला पण छान वाटते आपल्या मनाला. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे वडे असे काढून घेत आहे प्लेटमध्ये. छान फुगलेले आहे टम्म असे, दाखवतेच आहे मी तुम्हाला. आणि खूप छान खरपूस भाजल्या पण गेल्या. मी अशाच प्रकारे खरपूस भाजून घेत असते नेहमी छान. आणि बघा किती छान झाले, एकदम टम्म फुगलेले आहे ते. आणि गॅस बंद केला, आता वडे काढून घेतलेले आहे आणि तुम्हाला आता ते दाखवते मी सजून दहीवडे कसं करायचे. तर आधीच मी सर्व चटण्या वगैरे रेडी केलेल्या आहे. पाणी पण गरम, थोडं कोमट हिंग आणि मीठ टाकलेलं पाणी आहे, ते थोडं कोमट करून ठेवलेलं होतं आधीच. आणि आता ते गरम आहे वडे. तर बघा मी टाकत आहे पाण्यामध्ये. छान असे वरच येत आहे ते टाकल्यानंतर. छान असे गरम आहे म्हणून टाकते आहे. चटका पण लागला आहे माझ्या हाताला. आणि अशा प्रकारे ते भिजून घ्यायचे, थोडे जास्त वेळ नाही ठेवायचे. अशा प्रकारे भिजून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि फोडून पण दाखवते तुम्हाला मी. अगदी स्पंजी झालेले आहे ते वडे. बघा गरम आहे खूप, खूप छान फ्लफी झाले आहे ते वडे. आधीच तसे पण खाऊ शकता तुम्ही. माझ्या आईला तसेच खायला खूप आवडते आणि तो फोडला होता वडा मी तसंच टाकला पाण्यामध्ये आणि काढून आता ते छान पाणी त्याचा गेलेलं आहे.
ते त्याच्यामध्ये आता बाजूला करत आहे डिश वगैरे, आणि त्या डिशमध्ये छान असं काढून घ्यायचे ते वडे. आता चम्मचनी काढण्याचा प्रयत्न करते आहे मी. तर आता बघा कसे होते ते वडे. आता बघू आता आपण कसे होते ते दही वडे. असं करत आहे. तर डिशमध्ये छान अशी डिश घेतली आहे. तर सर्व काही व्हाईट आहे, तर म्हणून मी ग्रीन डिश घेतलेली आहे. ते आता डिशमध्ये वडे काढते. तर हे सर्व मी आधीच तयारी करून घेतलेली आहे माझी. असं करते. सर्व चटण्या सगळं काही आपल्याला कसं सगळं हाताशीच पाहिजे असते आणि वट्यावरच पाहिजे असते आपल्याला, गॅसच्या वट्यावर. आता मी गरम आहे ते पाणी, तर चम्मचनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा एक वडा काढण्याचा प्रयत्न केला. बघा असं छान फुगलेला आहे तो. पाणी आहे त्याच्यामध्ये आणि गरम पण आहे ते, म्हणून मी असं हातामध्ये जास्त आणि पडला तो वडा माझा. इतका सॉफ्ट झाला आहे तो की असे खूप सॉफ्ट झाले ते वडे. तर मी काढून घेत आहे डिशमध्ये. अशा प्रकारे काढून घेत आहे. सॉफ्ट झाले आहे ते. पाणी आहे त्याच्यामध्ये, ते पण काढून घ्यायचं असं चम्मचने. छान हाताने असं दाबून घेतलं मी. एक्स्ट्रा पाणी राहते ते काढून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व चार वडे केले आहे मी. चारही वड्यांचा एक तुटला चम्मचने काढता काढता, आणि असे पिळून घ्यायचे. सर्व काही पाणी काढून घेतलं आहे मी त्या वड्यांमधलं. तर छान आपण सजूया त्या दही वड्यांना. तर बघा आता ठेवली आहे डिश. आता सर्वात आधी मी चाट मसाला टाकते त्याच्यावरती असं. ठीक. तर त्यानंतर आहे चिंचेची चटणी अशी. हे सर्व चाट मसाला वगैरे मी घरीच बनवते. चिंचेची चटणी पण घरीच बनवलेली आहे. त्यानंतर टाकते दही. दहीमध्ये मी चाट मसाला, साखर आणि कोथिंबीर थोडी टाकलेली आहे. छान गोड दही आहे, फेटून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे छान दही टाकायचं त्याच्यामध्ये. भरपूर प्रमाणात दही आधीच मी थंड करून घेतलेलं होतं फ्रीजमध्ये. दही टाकायचं छान असं, भरपूर दही टाकायचं. आणि त्यानंतर टाकते आहे हिरवी चटणी. ही पण मी घरीच बनवते. हिरवी चटणी पण मी घरी अशी बॉटलमध्ये, काचेच्या बॉटल असतात आपल्याकडे, त्यामध्ये भरून ठेवते. ही आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची याची चटणी हिरवी. आणि त्यानंतर टाकते आहे तिखट थोडं. त्यावरती तिखट तर पाहिजेच दहीवड्यावर, तर तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. त्यानंतर टाकते ही बुंदी, थोडी बुंदी भुरभुरते दहीवड्यावर. आणि त्यानंतर टाकते थोडे शेव, बारीक शेव असते ना आपल्याकडे ते. तर अशा प्रकारे हे सर्व माझी दहीवडे सजून झालेले आहे. दहीवड्याचं मी मेकअप केलेलं आहे छान, आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे ते. आणि बघा किती छान झाले ते दहीवडे. तुमच्या पण तोंडाला पाणी आलेलं असेल, माझ्या पण आलेलं. आता मी तुम्हाला एक दाखवते. बघा किती सॉफ्ट झाला आणि सहज तुटलेला आहे तो. खूप छान झाला. अशा प्रकारे आम्ही दहीवडे बनवले. तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा. चला मग बाय.